प्रतिष्ठानतर्फे आज 14 नोव्हेंबरची जी पदयात्रा आहे ती या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे। अनेक सद्भक्त या यात्रेमध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। खूप दूरपर्यंत ही पदयात्रा आपण सध्या पाहत आहोत। मावळगाव येथील दादांचे सत्शिष्य सेवाभावी व्यक्तिमत्व, अतिशय चांगला त्यांचा अभ्यास आहे। आदरणीय केशरथ दादाजी खमणेकर यांना मी सूचना करतो, आपण आपल्या विषयाला या ठिकाणी स्पर्श करायचा आहे। आपण सर्वांनी मन लावून तो विषय श्रवण करायचा आहे। सर्वांनी एकदा जयकार करा। सर्वज्ञ श्री वंदनीया तव पदांबुज देवराया, वैराग्य भक्ती मज द्या प्रभु देवराया। ज्या साधना घडविले महादेवराया, ते प्रेम साधन घडो मज देवराया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित चतुर्वेद साधन वंदन व समाज प्रबोधन पदयात्रा या वर्षी कोळगाव येथून प्रारंभ होऊन दरमजल करीत करीत आज या भुतेटाके या गावामध्ये 5व्या मुक्कामी पोहोचलेली आहे। आणि या भुतेटाके गावामध्ये ही संपन्न होणारी ही सायंकालीन धर्मवार्ता, पदयात्रेमध्ये चालणारे सर्व संत महंत भिक्षुक तपस्विनी आया आणि उपस्थित सर्व पदयात्रेकरू बंधू आणि भगिनींनो, तसा नियोजित व्याख्यानमेळ्याचा विषय आहे की प्रसाद तुल्य स्थाने। आणि दुपारचा आपला एक विषय राहून गेला होता की स्थान दर्शनाला जाण्याचा विधी। या दोन्हीला अनुषंगून मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रसाद तुल्य स्थाने, प्रश्न प्रथम असा उद्भवतो की प्रसाद कशाला म्हणायचं। विषय आहे प्रसाद तुल्य स्थाने, पण नक्की आपल्याला माहितीच नसतं की बाबा प्रसाद म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात प्रसाद तुल्य स्थाने म्हणजे काय। आमच्या भाष्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद। प्रसाद कशाला म्हणायचे की प्रसन्न होऊन दिला गेलेला पाहिजे। आणि तुम्हाला तर साधारण सर्वांना माहितीच असेल की प्रसाद तुल्य स्थाने म्हणून फक्त 5 स्थाने सांगितली जातात। तुम्ही भरपूर जणांकडनं, भरपूर ऑनलाईन मार्फत किंवा गुरुजनांकडनं बऱ्याच ठिकाणी तुमचा ऐकण्याचा योग आलेलाच आहे की काय सांगितलं जातं, फक्त 5 स्थाने कशी आहे, प्रसाद तुल्य आहे। कोणती 5 स्थाने आहेत ती ना, छिन्नस्थळी, डोमेग्रामचा राजमठ, 3रं सांगितलं जातं क्षेत्रखाज, पिवळतोली आणि 5वं गुडा, हे की नाही। ही फक्त आम्हाला आतापर्यंत एवढंच माहिती आहे की ही फक्त 5 स्थाने काय आहे, प्रसाद तुल्य आहे। मग आता आमची गडबड नेमकी काय होते, म्हणजे ग्रस्त बांधवांसाठी बोलतो बरं का मी, आमची गडबड काय होते की हा प्रसाद तुल्य विशेष माझ्या घरामध्ये पाहिजे। मग आम्ही येन तेन प्रकारे त्या प्रसादा तुल्य स्थानांकडे, त्या विशेषांची आम्ही प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो। लक्षात ठेवा, प्रसाद तुल्य स्थान म्हणजे फक्त हे 5 स्थाने नाही। आचार्य शिवदासांच्या प्रसाद सेवेमध्ये त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुमच्याकडनं एखादा थोर अविधी घडतात का, तुमच्याकडनं अविधी घडतात का, चुका घडतात का, आहे का मान्य? इथं बसलेल्यापैकी सर्वांना मान्य आहे का आमच्याकडनं चुका घडतात? हा, ज्यावेळेस आमच्याकडून एखादा थोर अविधी घडतो त्यावेळेस आम्ही काय करायचं, ही प्रसाद वत स्थाने वंदन करायची आहे। तेने अविधी परिहरे, पुढे त्या प्रसाद सेवेमध्ये सांगतात की ही प्रसाद वत स्थाने केलेली 5 स्थाने केले की तुमचा अविधी परिहर। मग ही 5 स्थाने आहेत का? नाही, ते पुढे जाऊन सांगतात की प्रतिष्ठान आहे, रुद्धपूर आहे, तदनंतर प्रतिष्ठान आहे, रुद्धपूर आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा विशेष भांडेभेदन आहे, विशेष मनोधर्म आहे। प्रसाद कशाला, प्रसन्न होऊन दिजे, म्हणजे परमेश्वराचा ज्या ज्या ठिकाणी विशेष मनोधर्म आहे तो देखील स्थान देखील हे प्रसाद तुल्य आहे। लक्षात ठेवा, पदयात्रेचा ओढा कसा असतो, महास्थान असेल तर संख्या
बऱ्यापैकी जास्त असते, परंतु असं होत नाही. पहा, प्रसाद म्हणायचं कशाला, की ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा मनोधर्म, विशेष मनोधर्म आहे, या स्थानाला म्हणजे याला प्रमाण काय, तर आचार्य शिवबासांची प्रसाद सेवा. त्यांनी या विषयाला स्पर्श केला आहे की नसोद्ध हे 5 स्थाने प्रसाद तुल्य नाही, की त्याचबरोबर प्रतिष्ठान होतं जिथं बाईसांना प्रेमदान करण्याचा मनोधर्म होता, भांडेवेदन आहे, रुद्धपूर आहे, ही स्थाने देखील म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विशेष मनोधर्म आहे ही देखील स्थाने प्रसाद तुल्य म्हणून गणली जातात. ज्यावेळेस आमच्याकडनं एखादा थोर अविधी घडतो, एखाद्या चुका होतात, त्यावेळेस या स्थानाचं वंदन केल्यानंतर देखील तुमचा तो अविधी परिहार केला जातो. आता दुसरी गोष्ट म्हणजे की आता प्रसाद झालं, हे प्रसाद तुल्य समजलं, प्रसाद म्हणजे काय लक्षात आलं, पण आता गेल्यानंतर तिथं करायचं काय, स्थानवंदनाला जायचं म्हणजे नक्की करायचं काय. आम्ही काय करतो, आम्ही गाडी ठरवलेली असते, स्थानाला जायचं असतं, हे का नाही. आमचे भाष्यकार म्हणतात, स्थाना जाता प्रसाद नमस्करिता आधी तेथची लीला सविशेष आठवावी. शब्दांकडे बारीक लक्ष द्या. तेथची लीला सविशेष आठवावी. कशासाठी, आमच्या पदयात्रेमध्ये ही एक संकल्पना आहे की आमचे बाबा म्हणजे माझे गुरुवर्य बाबा, की आपणाला जाण्या अगोदर प्रत्येक स्थानाची लीला सविशेष सांगतात का, पण आम्ही किती जण आठवतो. जाताना आमच्या गप्पा मात्र वेगळ्याच दिशेने चाललेल्या असतात. गप्पांची तर मोठी आग्रहिकताच असते. कोण म्हणतं कपाशी कमी आली काही नाही इकडं, हे की नाही. म्हणजे हे तुम्हाला सोडता आलं पाहिजे. तुम्हाला सोडायचं काय, तुम्हाला ऐकून घेता. पहा, आमच्याकडनं अविधी कसा घडतो, मला या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन यायचं आहे की आम्ही इथून लीला ऐकतो, परंतु जाताना काय करतो, तसं आमच्याकडनं आचरण किंवा ती लीला आठवणं होतं का ना. बऱ्याचदा असे जण म्हणतात की बाबा आम्हाला काहीतरी सांगा, बाबा आम्हाला काहीतरी सांगा. बऱ्यापैकी ग्रस्त लोकांचा असा अट्टहास असतो की आम्हाला काहीतरी शिकवा, आम्हाला काहीतरी सांगा. अरे पण सांगितल्यानंतर पुढं काय होतं का, नाही. आणि मग ज्यावेळेस तुम्ही इथून ऐकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते आचरण करता येत नाही, त्याप्रमाणे वागता येत नाही, ती लीला सविशेष आठवता येत नाही, त्याचा जास्त दोष तुम्हाला लागतो. हा तुम्हाला घडतो पहिला अविधी. पहा, प्रसाद तुम्ही स्थान तुम्ही करायला चालले, पण तुम्ही गाडीमध्ये बसला किंवा पदयात्रेमध्ये चालला, ज्यावेळेस जाताना तुम्हाला आठवायचं काय, तेथची लीला सविशेष आठवा. ज्या समजा आपण आज सकाळी भेटीच्या वडून इथून निघालो, बाबांनी त्या लीला सांगितल्या होत्या, लीला स्थानाच्या आल्यानंतर जी लीला होती ती तिथून आठवायची, की तिथून चालताना तुम्हाला ती लीला आठवत त्या स्थानापर्यंत जायचं आहे. किंवा गाडीमध्ये जरी बसले तरी त्या गाडीमध्ये तुम्हाला म्हणजे घरून निघाले, डोमेग्रामला निघाले, पैठणला निघाले, तर त्या स्थानाच्या लीला तुम्हाला आठवाव्या लागतील. पहिल्यांदा तुम्हाला हा विधी करायचा आहे. जर हा विधी घडला नाही, अन्य वार्ता किंवा अन्य गप्पा करत चाललो, तर तुम्हाला घडलेला हा जातानाच पहिला काय झाला, पहिला दोष घडला. लक्षात येतंय का. म्हणजे जाताना आपल्याला काय आठवायचंय, की प्रथम तेथीची लीला आठवायची. मग आता डोमेग्रामला जायचं म्हणलं तर तुम्ही म्हणसाल किती लीला आहे डोमेग्रामच्या. पहा, डोमेग्रामच्या तर खूप लीला आहे. मला वाटतं राजमठातच जवळजवळ 50-51 लीला आहे. मग आता लीला कशा आठवत जाणार एवढ्या. पहा, पदयात्रेच्या पत्रिकेचं तुम्ही बारीकपणे जर अभ्यास केला असेल किंवा जर निरीक्षण केलं असेल, तर डोमेग्राम स्थान महात्म्य हा विषय केव्हा दिलेला आहे बाबांनी, नेवासाच्या पुढच्या टप्प्याला. का बरं दिलेला आहे, का कशासाठी दिलेला आहे, की तेथून जाता म्हणजे नेवासापासूनच आपण काय करणार आहोत, डोमेग्रामच्या लीलांचं चिंतन करत डोमेग्रामला पोहोचणार आहोत. हे या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कमीत कमी अविधी कसा घडेल यासाठी ही गुरुजन मंडळी आपली काळजी घेत असतात. पण आमचं नेमकं हेच चुकतं की आम्ही चालताना मात्र सगळेजण झेंडा क्रॉस पुढे जातो सगळेजण. पहा, दुपारी ज्या ठिकाणी पदयात्रा निघाली, सगळे संयोजक मंडळी मागे राहिले होते, सगळी पदयात्रा सगळी रस्त्यालाच लागली होती. माझ्यासोबत आदरणीय संकेतमणी सचिनदादा होते. मी म्हणतो फक्त संयोजक लोकच मागे राहिले, सगळी पदयात्रा तर पुढेच निघून गेली. हा तुम्हाला घडला, हा इकडे येताना घडलेला पहिला अविधी. अविधी आपला साधारण नाहीये. आपण काय केलं, गुरुजनांची आज्ञा ओळून
तिथं ओरडून ओरडून सांगितलं जातं की नाही, झेंडाच्या पुढे जायचं नाही, जायचं नाही, जायचं नाही. आम्ही काय करतो, शिट्टी वाजली की पहिला रस्ता धरतो. चुकीचं आहे. चुकीचंच नाही, माझ्यासाठीच नाही, म्हणजे तुम्हाला अविधी घडतो. तुम्ही पदयात्रेत सामील झाले आहात विधी करण्यासाठी, पण घडतो काय तुम्हाला त्या ठिकाणी? अविधी घडतो. पुढे जाऊ आपण आणखी. आता तुम्ही चालत चालत आले. पुढे आमचे भाष्यकार तुम्ही सांगतात की स्थान दुरोणी देखत खेवो दंडवत घालीजे, तेने मान्यता होय भाव होय. ज्या ठिकाणाहून तुम्हाला स्थानाचं दर्शन होतं, म्हणजे ते प्रसाद तुल्यच पाहिजे किंवा महास्थानच पाहिजे असा काही प्रकार नाही. ज्या ठिकाणी समजा येईचं स्थान आहे, भेटीचं, ज्या ठिकाणी तुम्हाला ते दर्शन झालं, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपल्या मंदिराचा कळस दिसला त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? पहिले 2 दंडवत घालायचे आहे. ही विधियुक्त स्थान करण्याची पद्धत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी 2 साष्टांग दंडवत घाल. मग तिथं कपडेच खराब होते, मातीच असेल, हा प्रकार बाजूला ठेवा. मला विधी कसा घडेल याच्याकडे लक्ष द्या. अविधी कसा चुकेल हाल. एक वेळ विधी नाही घडला हरकत नाही, परंतु अविधी घडून देऊ नका. कारण काय झाले, आपल्याकडे अविधींचं गाठोडं मूळ सृष्टीपासून पहिल्यापासूनच खूप आहे, आणि आपण इथे येऊन बी आणखी काय करतोय? अविधी जोडत आहे. तुम्ही गृहस्थ बांधव आहात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही म्हणजे घरी असाल, ठीक आहे नाही, घरी असाल, घरून स्थान किंवा अन्य वार्ता करत चाललेला आहात, तिथं तुम्हाला एक वेळ कमी दोष लागतो. परंतु या गुरुजनांच्या सन्निधानी आल्यानंतर ज्यावेळेस यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं जातं, तिथल्यापेक्षा इथं जास्त दोष होतो. तर तुम्ही म्हणसाल कसा? हो, स्थान, काळ, पुरुष, पात्र याच्या सहवासामध्ये जास्त दोष निष्पन्न होतात. सात्विक काळ असेल, सात्विक पात्र असेल, त्याच्या सन्निधानामध्ये दोषांची निष्पत्ती देखील तेवढी प्रखर होते. ओला अग्नी, म्हणून तर दैवराटीला ओला अग्नी म्हटलं जातं. एखादा साधनवंत तुमच्या घरी भिक्षेला येतो, साधनवंत एखादा भिक्षेला येतो, भिक्षा शब्द उच्चारतो, तुम्ही सोडून द्या, किंवा अन्य गावातला देखील अन्य देखील असेल, तेवढ्या काळापुरती किती वेळ तुमच्या दारामध्ये उभा आहे तो, त्याची ते एक गाठी स्मरण करतो. तेवढ्या काळापुरती त्याची दैवराठी चालते. आणि मग तो कसा वाढतो, काय करतो, कोणत्या भावाने वाढतो, तिरस्कार करतो का काय, एवढा संबंध त्याचा दैवराटीशी येतो. आणि त्या दैवराटीमधनं त्याला ते पुढे त्याचे गुण तसे उदयाला येतात. ही दैवराटी या गुरुजनांच्या सन्निधानी आल्यानंतर, यांचं आज्ञा उल्लंघन केल्यानंतर जास्तीत जास्त दोष निष्पन्न होतात. म्हणून तुम्हा सर्वांना म्हणजे सांगायचं मला हे आहे की तुम्हाला अविधी कसा घडतोय. तुम्हाला आतापर्यंत विधी करणारे भरपूर, म्हणजे तुम्हाला माहित नाही असं काही नाही. सगळे इथं बसलेले ज्ञानी, सगळे ऑनलाईन पोथे ऐकतात, आज जिकडं तिकडं पेव फुटलेलं आहे. पण अविधी काय घडतो या मुद्द्यांकडे लक्ष द्या. की पहिला मुद्दा की तुम्ही स्थानाला जाताना पहिली सविशेष आठवली पाहिजे. दुसऱ्यांदा काय केलं पाहिजे की जिथं तुम्हाला स्थान दिसल, जिथून तुम्हाला कळस दिसल, त्या ठिकाणी तुम्ही साष्टांग 2 दंडवत घालायचे आहेत. आता फक्त स्थानवंदन करण्याला जातानाच फक्त असं करायचं आहे का? नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गुरुजनांच्या देखील भेटीला जाता, मार्ग भेटीला देखील जाता. मला म्हणजे आठवतं, ती माझी पहिलीच पदयात्रा होती. त्यावेळी मी ग्रस्त होतो आणि संवत्सरला पदयात्रा गेली होती. म्हणजे साल मला आठवत नाही, काय ते 2011-12 असावं. पाथरे ते बेलापुरी पदयात्रा होती. माझ्या जीवनातली म्हणजे सर्वज्ञ प्रतिष्ठानची पहिलीच पदयात्रा होती. 2012ची होती. हा. आणि मग त्या पदयात्रेमध्ये सगळे संवत्सरला, म्हणजे तिथं पदयात्रेचं दुपारचं आणि संध्याकाळची व्यवस्था होती. आणि तिथं पोहोचले, तो पूल होता. सर्व गुरुजन मंडळींनी त्या ठिकाणी दंडवत घातले. तिथं पदयात्रेत भरपूर जणांना माहिती असेल. ज्यावेळेस तुम्ही गुरुजनांच्या भेटीला जाता, ते तो आश्रम दिसलाय, तिथं देखील त्यावेळेस तुम्ही दंडवत घालायचे आहे. हा देखील तुम्हाला विधी आहे. आमचं काय होतं, आम्ही जातो डायरेक्ट. आम्हाला तर आम्ही इथं माळवडगावला असतो, बऱ्याच वेळा फोन येतात की बाबा आमची पंगत आहे आणि तुम्ही करून घ्या. एक तर फोन मला असा आला, म्हणे बाबा सगळंच तुम्ही करा म्हणे. सगळं आम्ही करायचं म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे ते फुलहार तुम्ही आणा, पदार्थ तुम्ही आणा, सगळंच तुम्ही आणा म्हणे. म्हणलं असं नाही, तुमची क्रिया आहे, त्यावेळेस तुम्ही पदार्थ घेऊन या. तुम्हाला तिथं जाऊन विधी काय करता येतं, एखाद्या मार्गामध्ये ज्यावेळेस पंगत ठरवता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये दास्य काय करता येते का,
हा मुद्दा पहिला लक्षात ठेवा, याच्याकडे तुमचा फोकस ठेवा. स्थानाला गेल्यानंतर दंडवत घातल्यानंतर तिथं मंदिरात ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराच्या प्रांगणामध्ये ज्यावेळेस प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला तिथं कोणी महात्मा दिसतोय का हे पहा, कोणी तिथं साधू संत आहेत का, कोणी तपस्विनी आहे का, त्यांना अगोदर दंडवत करा. किती जण असे दंडवत करतात? किती जण मार्गामध्ये गेल्यानंतर बाबांना दंडवत करून समग्र गुरुकाला दंडवत करणारे किती जण आहे? मला बोटवर करा. आहेत, म्हणजे पदयात्रेमध्ये आहेत, मी नाही म्हणत नाही, परंतु या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा की एखाद्या म्हणजे जडापेक्षा चेतन थोर सांगितलेलं आहे, त्याच्याकडनं तुम्हाला डावलणं नाही घडलं पाहिजे. म्हणजे स्थानाच्या ठिकाणी स्थानाच्या जवळ गेल्यानंतर ते डावलण्याचा दोष तुम्हाला काय करणार आहे? आणखी जास्त दोष निष्पन्न करणार आहे. तुमची प्रतिकारांचा दोषांकडे आणखी वाढत चालणार आहे. आणि म्हणून तिथं कोणी जर चेतन साधनवंत असतील, कोणी महात्मे असतील, तपस्विनी, त्यांना अगोदर दंडवत करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? आणखी पुढे सरकूया. दंडवत केला आणि मग तुम्ही काय करा? तिथं गेल्यानंतर जे काही पाणी हात सोय करा, कपाळ सोय करा आणि नम्र भावे ते स्थान वंदन करायचं आहे. आता गंमत आणखी काय होते स्थान वंदन करताना? आणखी सांगतो की आमचं म्हणजे फिक्स ठरलेलं असतं, दुपारी डोमेगाम, संध्याकाळी बेलापूर, लगेच संध्याकाळी 10 वाजेपर्यंत रिटर्न घरी, असं नाहीये. पुढं विडा समर्पण करायचं. तुम्हाला विधी काय आहे आणि तुम्ही करता काय हे का नाही? विधी काय सांगितलं तुम्हाला? फक्त वंदन करायचा विधी आणि पुष्प एक वाहिजे, एवढे विधी आहे. विधी आणि वरचील तो भाव, आमचे भाष्यकार काय म्हणतात? वरचील तो भाव. जे तुम्ही आरती ओवाळता, धूप दाखवताना देवाला ठसका लागूच तर तुम्ही जे दाखवताना काही गरज नाही. माझी उदबत्ती पेटली पाहिजे किंवा माझं फुलवात तिथं देवापुढे लागली, हा बऱ्याचशा या वर्गाचा अठ्ठास असतो. त्याने माझं तिथं उपयोग गेला पाहिजे. म्हणजे कधी कधी पाहण्यात असं येतं की ते फुलवातीची ज्योत इतकी उंच पेटत गेली ते गलफाने पेट घेतला. या गोष्टींकडे लक्ष ठेवा की ह्या क्रिया भावरूप आहे असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला मेन काय आहे? वंदन. आणि पुढचा विधी काय आहे? फक्त पुष्प एक वाहिजे. हे तुम्हाला 2 विधी वाक्य आहे की त्या ठिकाणी तुम्हाला आहे का नाही संबंध काय करायचं? संबंध वंद्य जे म्हटलेलं आहे तिथं फक्त तुम्हाला वंदन करणं हा विधी आहे आणि पुष्प एक वाहणं हा विधी आहे. वरच्या ज्या क्रिया आहे तुम्ही आहे का नाही त्या आहे भाव. हे सगळ्या भाव साधनामध्ये मोडल्या जातात. आता पदयात्रेमध्ये आल्यानंतर काय होतं? रांग तर तुम्ही म्हणसाल बाबा भली मोठी असती, मग आम्ही करायचं काय? होतं का नाही? तुमचाच मुद्दा आहे ना हा. रांग काय असती? मोठी असती. तुम्हाला जर नाही ना म्हणजे गर्दीत याला सार त्याला सार हे करून तिथं जाण्याचा प्रयत्न करू नका. एका कोपऱ्यामध्ये बसून अप्राप्ती भावा. हा तो अवघ्या निमित्त विधीचा बापू. अप्राप्ती तुम्हाला भावता आली पाहिजे. स्थानाची अप्राप्ती काही नाही, तुम्ही स्थानापाशीच भावायचे असं बी काही नाही, घरी बसून सुद्धा भावू शकता. हा तर सगळ्यात श्रेष्ठ विधी, सगळ्या निमित्त विधीमध्ये श्रेष्ठ विधी आहे की तुम्हाला त्या स्थानाची अप्राप्ती भावायची आहे. की आलो रे देवा तुझ्या दारामध्ये, पण नाही माझा लवकर नंबर येत. तुम्हाला त्या अप्राप्ती भावता डोळ्यामध्ये अश्रू येतात का? हा विचार करण्याचा प्रयत्न. आम्हाला का अभय दिला तू? तुझ्या दारामध्ये तर पोहोचलो, पण माझा नंबर अजून कसा येत नाही? बसा ना एका कोपऱ्यामध्ये, बसा ना. पहा तुमच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू येतात का? 2 थेंब येतात का? हा तुमच्यासाठी सर्वात मोठा विधी आहे. सर्वात मोठा हा अप्राप्तीचा विधी आहे. हा विधी करताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू पडतील, ती तुमची सर्वोत्तम म्हणजे तुम्हाला हा सर्वोत्तम विधी घडला असं म्हणायला हरकत नाही. पुढे स्थानवंदन केल्यानंतर पहा, आता हे बारीक मुद्दे आहेत. तुम्ही स्थानवंदन केलं, अप्राप्ती भावले, हात सोय वगैरे केले, स्थानवंदन केलं. स्थानवंदन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? 5 दंडवत घालायचे आहे. 5 दंडवत हा विधी एर भाव. 5 दंडवत घातलेच पाहिजे बरं, हा विधी आहे. म्हणजे प्रसाद सेवेमध्ये तसा पक्ष बी आलेला आहे की 5 दंडवत घालणे हा तुम्हाला विधी आहे. मिनिमम तुम्हाला 5 दंडवत घालता आल्या पाहिजे. पण दंडवत घालताना मुद्दा लक्षात ठेवा की तुमच्या मागे, तुमच्या पाठीमागे एखादा साधनवंत नामस्मरण करतोय का? एखादा कोणी तपस्विनी बसलेले आहे का? एखादा ग्रंथदालन आहे का? त्याच्यामध्ये म्हणजे मूर्ती वगैरे किंवा पुस्तक वगैरे आहेत का? याच्याकडे आपले पाय होतात का?
हा बारकावा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपल्या गडबडीत काय होतं की आपण तसेच पाय करतोय. कोणी महात्मे मागं बसलेला असतो, कोणी नामस्मरण करत असतो. हे देखील आपण काय करतो, आपल्याकडनं अविधी घडून जातो. तिथं झाल्यानंतर एखादा जर कोणी साधनवंत नामस्मरण करत असेल तर त्याला त्या दिवशी बाबांनी याच्यावर प्रकाश टाकलाच. म्हणजे त्याला तुम्ही दंडवत म्हणायची काही गरज नाही. तुम्ही दंडवत करून घ्या. मानसिके दंडवत केला तरी तो तुम्हाला तिथं पोहोचतो. बाबांनी म्हणजे पुढे समोर दंडवतच केला पाहिजे असं बऱ्याच जणांचंही असतं. नाही बाबांनी मी दंडवत केला आणि बाबांनी दंडवतच केला नाही म्हणे. काही नाही, ते नामस्मरण करतात. ते म्हणजे तुम्हाला विधी काय त्यांचं बी चित्त भंग करता आणि स्वतःला पण हे त्याच्यामध्ये ओढून हे करून घेता. आवश्यकता नाही. जर कोणी नामस्मरण करत असेल तर त्याला दंडवत करावा अशी काही आवश्यकता नाही. 5 दंडवत घातल्यानंतर जाताना आमच्याकडनं काय अविधी घडतो हे तुम्हाला आणखी सांगतो. घातले दंडवत, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तिथं 1 गाठी नामस्मरण करायचे आहे. काय करायचंय, 1 गाठी नामस्मरण करायचे आहे. थोडस मागं येतो की मंदिरात जाताना एक अविधी सांगायचं लक्षात म्हणजे सुटून गेलं माझ्याकडनं की ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुमचं काय पाहिजे, सर्वात आधी मौन पाहिजे. हे की नाही. तिथं गेल्यानंतर मोठ्याने वार्तालाप, अन्य वार्ता, मोठ्याने बोलणं या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. बाबांनी इतकं भरपूर वेळा सांगितलं पण अजून तर माझ्या निदर्शनास आलं नाही की तिथं आतमध्ये गेल्यानंतर सगळेजण गप्प बसतात. तो म्हणजे स्थानवंदन शांततेत करत असा काही प्रकार होत नाही. इकडला तर आवाज जास्तच असतो. आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही बाहेर ज्यावेळेस बोलता, अन्य वार्ता करता, तिथं त्यावेळेस तुमच्या त्या दोषाची तीव्रता कमी आहे. पण ज्यावेळेस मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आणखी बोलता त्यावेळेस त्या दोषाची तीव्रता जास्त आहे. स्थान, काळ, पुरुष, पात्र, सात्विक काळ याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोष निष्पन्न होतात. म्हणून हे ओरडून सांगतात कशासाठी की तुम्हाला अविधी घडू नये म्हणून. आतापर्यंत मौनाविषयी बाबांनी खूप वेळा सांगितलं पण आमच्याकडनं काय झालं, आमच्याकडनं घडलं का, नाही घडलं. आमच्याकडनं घडतच नाही. आमचं तोंड गप्प बसतच नाही. आम्ही अन्य वार्ता करतच जातो. आणि मग काय होतं पा कसे दोषाची चाल कशी वाटते. एक तर काय केलं, पहिलं आज्ञाभंग केला. काय केलं, पहिलं दोष काय केलं म्हणजे यांची आज्ञा भंगली. तिथं घेऊन परत मी काय केलं, त्या स्थानाच्या सन्निध जवळपास जाऊन आणखी बडबड केली. त्यामुळे आणखीच काय आलं म्हणजे तुम्ही गेल्यानंतर करायला गेले होते स्थानवंदन पण जोडून काय आले याच्याकडे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की तुम्ही विधी आचरताना अविधी कसा घडतो, अविधींकडे लक्ष ठेवा. विधी तुमच्याकडनं आपोआप होऊन जातील. त्याच्याकडे काय म्हणजे मी आज 10 गाठी नामस्मरण केलं असं म्हणायची काहीच गरज नाही. तुम्ही किती चित्ताने केलं, माझं मन किती वेळा पांगलं, किती वेळा जागे आलं हे लक्षात ठेवा. बरोबर तुमचं बाकीचं म्हणजे लेखी लागलं जातं. काय करायचंय, अविधींकडे लक्ष ठेवा, चुकांकडे लक्ष ठेवा. तुमच्याकडनं बरोबर हे काय चुकीचा रस्ता निवडू नका, आपोआप तुम्ही बरोबर रस्त्याने चालताय. म्हणजे अविधीकडे लक्ष ठेवा, विधी तुमच्याकडनं आपोआप. जास्तीत जास्त मौन धरण्याचा प्रयत्न करा. निदान मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर अन्य वार्ता कोणी करू नका. अन्य वार्ताचं पहिल्या सूत्राचा वचनभंगाचा दोष लागतो. गुरुजनांची आज्ञा की भंग केली त्याचा दोष लागतो. स्थानाच्या संबंधाने आणखी जास्त दोषांची तीव्रता वाढते आणि मग चालला वाढत प्रसव क्रियेप्रती कारण चालला पुढं आणखी दोष. मग पुढल्या स्थानाला गेला की मग याला आणखीच जास्त गप्पा मारू वाटतात. गेल्या वेळेस स्थान काय केलं, मधूनच गेला, लाईन तोडली आणि मधूनच गेला आणि पटकन वंदन करून बाहेर गेला. मग पुढल्या स्थानाला गेला. हे तर चालतंय की म्हणे ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप तुम्हाला बुद्धी उपजते की नाही आता मागल्या वेळेस केलं ना तसंच पटकन करून घ्या. होते का असं होतं. हे ह्यालाच म्हणतात की क्रिया तुमची पुढे वाढत चालली. आता स्थानवंदन झाल्यानंतर, स्थानवंदन ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करता म्हणजे पदयात्रे करून साठी लागतो. बऱ्याचशा काय होतं आपल्याकडनं अविधी असा घडतो की आपण इतर जणांची पायातली पादत्राणे तुडवीत देवापर्यंत पोहोचतो. आमचे बाबा आम्हाला पोथीमध्ये नेहमी सांगतात की पूर्वी मार्ग परंपरा अशी होती की एखाद्याच्या संताच्या, एखाद्याच्या महात्म्याच्या जर चपलेला पादत्राणाला जर पाय लागला तर 2 दंडवत घातले जायचे. बरोबर ना सतीश दादा, होती नाही पद म्हणजे आमचे बाबा तर आम्हाला सांगतात की काय करत जायचे,
की 2 दंडवत घातले जायचे की नाही, की त्या महात्म्यांच्या पादस्थानाला माझा पाय लागला, पासवडीला पाय लागला, पट्टीला पाय लागला तरी देखील 2 दंडवत घालत होते. आता विचार करा तुम्ही बसलेले सगळेजण की आता जेवढी स्थानं केली किती जणांच्या चपलीला पाय लावले. विचार करा किती जणांच्या चपलीला पाय लागले. आता मग मला वाटतं दंडवताची संख्या मोजायला पाहिजे. एका पायाचे म्हणजे एकाचे 2 आहे का नाही, म्हणजे 2 एका चपलीला पाय लागले. तुम्हाला किती दंडवत घालायचे? हा, आता किती तोडले पहा तुम्ही, किती चपले. आता सगळे दंडवत एकदा घालून घेता का मग? इकडे फक्त मागून आवाज आला भाऊ, पण पुढल्याचं तर काही समजा ना, घालायचे का नाही दंडवत? हा, हे तुम्हाला हे लक्षात ठेवा की म्हणजे आपली चप्पल किंवा आपली पादत्राणे आपली कुशलता आहे. मग ती धर्म आचरताना एरे गेल्याचं काम नाही. इथं कुशलताच लागेल तुम्हाला. ती तुमची जागा शोधता आली पाहिजे, चप्पल व्यवस्थित तुमची बी ठेवता आली पाहिजे, जेणेकरून माझ्या बी चपलेला कोणाचा पाय लागला नाही पाहिजे. उभयाची कुशलता आहे, दोघांची आहे. पाय लावणाऱ्याची बी आहे आणि काढणाऱ्याची बी आहे. नाही तर बसला गेला पण मंदिरापर्यंत तिथपर्यंत चप्पल घालायची काही गरज नाही. थोडी बाजूला काढा, कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. या अविधीकडे लक्ष ठेवा. स्थानवंदन झाल्यानंतर 5 दंडवत घातले, वरतील ते भाव ही झाली आपली. आता त्याच्यानंतर काय करायचंय? 1 गाठी नामस्मरण करायचं. त्या स्थानाची पशी जाऊन 1 गाठी नामस्मरण करायचंय. पटकन बाहेर आला आणि मग झेंड्याच्या पुढे जाऊन मग पुढे जायचंय. मुक्कामाचं अंतर किती आहे, इकडून रस्ता आहे का तिकडून रस्ता आहे, अजिबात तुम्ही काळजी करू नका. सगळे व्यवस्थित पोचणार आहे. ते नाही पोचवले ना तरी सचिन दादा मागून टेम्पोने व्यवस्था करतात की जाऊन दे, शेवटी टेम्पो जाऊ दे, शेवटी माया घेऊन या. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. तुम्हाला किती वेळ लागू द्या, पण स्थान करताना विधियुक्त झालं पाहिजे. तिथं जाऊन तुम्हाला अविधी घडला नाही पाहिजे, याच्याकडे लक्ष ठेवा. आणि मग तिथं काय करायचे तुम्हाला? ती 1 गाठी त्या ठिकाणी नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण जास्त केलं तर काही हरकत नाही बरं का, म्हणजे असं काही हे नाही. जास्त जर कोणाची इच्छा असेल किंवा 5 दंडवत घातल्यानंतर 100 घालावे असं काही, दंडवत बी घालता आले पाहिजे, हे की नाही. दंडवत जास्त घातले तरी तुम्हाला त्याचा काही दोष नाही, पण 5 तर मिनिमम घालायचेच आहे. 1 गाठी नामस्मरण करायचीच आहे. पहा, तुम्ही घरून स्थानवंदन करायला निघा किंवा पदयात्रेतून निघा, घरून निघाले तरी देखील तिथून लिहा, आठवत निघा. गाडीमध्ये अन्य वार्ता करू नका. महिला वर्ग जास्त, तू भाजी काय आणली गण, इकडं काय गेली, तो मुलगा शाळेत गेला का गण, मला आवरायला उशीर झालं, ह्या वार्ता अजिबात करू नका. तिथीची लिहा सविशेष आठवा. ज्या स्थानाला चालले आहात तिथीची लिहा तुम्ही आठवत चला. लिहा 1 गाठी नामस्मरण झाल्यानंतर, 1 गाठी ज्यावेळेस नामस्मरण झाल्यानंतर, ज्यावेळेस आता तुम्ही काय करता, वापस जायला निघता किंवा पुढील स्थानवंदनासाठी निघता, हे की नाही. समजा आपण असं गृहीत करू की वापस निघाले. आता बरेचसा वर्ग काय करतो की ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर निघतो की त्यावेळेस काय म्हणतो, नाही मी देवाला दंडवत करून येतो म्हणे. काय म्हणतो तो? देवाला दंड. परत गाभाऱ्यात जायची काही आवश्यकता नाही. प्रथम तुम्ही ज्यावेळेस डोकं ठेवला, विडा समर्पण केला, म्हणजे यथाशक्ती तुमच्याजवळ आहे जे काय आहे ते देवाला समर्पित करा. फक्त 2 विधी आहे, वंदन आणि पुष्प 1 व्हायचे, हा विधी आहे. बाकी तुम्ही विडा समर्पित करू शकता, फळ वाहू शकता, धूप दाखवू शकता, पण धूप दाखवताना, दीप दाखवताना काळजीपूर्वक. आणि परत जाताना स्थानवंदन करण्याची गरज नाही. बाहेरूनच देवाला हात जोडले, नमस्कार केला तरी चालतं. मुद्दा काय होतो, आपण ज्यावेळेस स्थानाजवळ जातो, नमस्कारी जागेमध्ये उभे राहून दंडवत म्हणजे पहिल्यांदा दंडवत करतो, वापस येऊन देवाला क्षमा मागतो की माझ्याकडे आहे, जे काही चुकलं ते क्षमा कर, जे काही तुम्ही प्रार्थना करता. परंतु परत जाताना काय करता, नमस्कारी जागेत जाऊन परत देवावर डोकं ठेवता. त्याच्यानंतर काही दंडवत घालत नाही, पटकन गाडीमध्ये बसता, पटकन पिशवी घेता, यात्रेसोबत पुढे निघता. बरोबर आहे का? हा, म्हणजे पुन्हा त्या गाभारामध्ये जाऊन म्हणजे देवावर डोकं ठेवून येण्याची आवश्यकता नाहीये. एकदा वंदन केलं ठीक आहे. कारण काय होतं, त्याच्यानंतर दंडवत नाही ना घालत तुम्ही. कारण नमस्कारी जागेमध्ये आहे की नाही, आऊट हाता आपण जागा नमस्कारी मानतो, ठीक नाही. आऊट हाता जागा नमस्कारी असतो. मी विचार करा, नमस्कारी जागेमध्ये उभे राहून आपण देवाला दंडवत करतो, बाहेर आल्यानंतर 5 दंडवत घालतो आणि पुन्हा जाताना ज्यावेळेस वंदन करतो पुन्हा काय करतो, काय घेऊन येतो, पुन्हा अविधीच घेऊन परत जातो. घडले का तुम्हाला? किती विधी घडले स्थानवंदनामध्ये? पहा, आता विचार करा. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे
की स्थानवंदन करताना मला विधी कसे घडतात आणि अविधी कसे घडतात. मी जास्तीत जास्त अविधी कसे घडतात हे सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला, की पुन्हा स्थानवंदन केल्यानंतर पुन्हा तुम्ही दंडवत न घातल्यानंतर तो अविधी तुमच्या माथी बसून तुम्ही तसेच वापस जाता. असं तुम्हाला स्थानवंदन करायचं आहे की विधींकडे लक्ष ठेवा, अविधींकडे लक्ष ठेवा, विधी तुम्हाला आपोआप होईल. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आज नेमका बालदिन आहे, माझ्यासारख्याने या विषयावर बोलणं तसं काही उचित नव्हतं, पण गुरुजनांच्या या माऊलीपणे माझ्या जेवढं काही मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी माझ्या लांबलेल्या विचारांना